जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीची 15,000 जागांची जाहिरात येणार आहे अशा प्रकारची बातमी जी काही सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, त्या बातमीमध्ये एक्झॅक्टली किती सत्यता आहे? जर सत्य असेल तर खऱ्याच अर्थाने तेवढ्या जागा येतील, तर मग कधीपर्यंत येणार आहे? जर सत्यता नसेल तर मग रियालिटी नेमकी काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यातल्या त्यात फेज 2 करिता एक्झॅक्टली किती जागा येऊ शकतील, तिसऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची सिच्युएशन नेमकी काय आहे, आणि इतर जे काही महत्त्वाचे मुद्दे सध्याच्या घडीला शिक्षक भरती संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहे, त्या सगळ्या शंकांचं देखील समाधान आपण या एका व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सगळ्या गोष्टींवरती तपशीलवार पद्धतीने माहिती पाहण्यापूर्वी आपण जर का येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये तुम्हाला जे आहे टेट करिता आवश्यक असलेले जेवढे विषय आहेत त्या सगळ्या विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर असणार आहेत। त्यातल्या त्यात पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, टेस्ट सिरीज मिळणार आहेत, आयबीपीएस मध्ये एक्सपर्ट असलेली फॅकल्टीज तुमच्याकरिता दररोज टीचिंग करणार आहे। तुमच्या मनामध्ये अभ्यासाच्या संदर्भामध्ये कोणत्याही विषयाच्या संदर्भामध्ये कितीही डाऊट्स असू द्या, सगळे डाऊट्स या ठिकाणी क्लिअर करून दिले जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे टेट मध्ये 2022 जे झालेलं आहे त्यामध्ये 1000+ उमेदवारांचं मास्टर टीचर प्लॅटफॉर्मच्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन देखील झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे 5 जानेवारी पर्यंत आपण या ठिकाणी जे आहे प्रत्येक बॅचवर 15% डिस्काउंट दिलेला आहे। 5 जानेवारी ही लास्ट डेट असणार आहे 15% डिस्काउंटची। त्याच्यामुळे आपल्याला जर का आपला स्कोर जबरदस्त ठेवायचा असेल आणि पहिल्याच राऊंड मध्ये आपल्याला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लागायचा असेल तर यापेक्षा उत्तम मार्ग तुमच्याकरिता दुसरा कोणताही असणार नाहीये। तुम्हाला जर का यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोर वर जा आणि मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे आज आता ताबडतोब डाउनलोड करा, कारण ऑफर जी आहे 5 जानेवारीला रात्री 12 वाजता संपणार आहे। आता पहिला आणि महत्त्वाचा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे, जी बातमी सकाळपासून जी आहे या ठिकाणी सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे। त्या बातमीचं टायटल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की 15,000 जागांची जी जाहिरात आहे ती येणार आहे। आता या बातमीमुळे बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे। काही उमेदवार या ठिकाणी आनंदित झाले तर काही उमेदवार या ठिकाणी जे आहे संभ्रम अवस्थेमध्ये गेलेले आहेत। पहिल्यांदा आपण बघूया की एक्झॅक्टली ही जी बातमी आहे ती नेमकी काय सांगत आहे। तर बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मोठी बातमी दिलेली आहे की राज्यामध्ये होणार 15,000 शिक्षकांची भरती, शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा सरकारला जे आहे प्रस्ताव गेलेला आहे, अशा प्रकारची बातमी दिलेली आहे। अगोदर आपण बातमी बघूया, त्यानंतर मी तुम्हाला त्याची रियालिटी आहे ती एक्झॅक्टली काय आहे ते सांगतो। बघा, यांनी काय सांगितलंय की शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांमधील एकूण रिक्त पदांपैकी 80% शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती 30 जून पूर्वी केली जाणार आहे। या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास 14 ते 15,000 शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। आणि यामध्ये त्यांनी त्या गोष्टी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलेल्या आहे की एकूण जागांच्या 80% म्हणजे 14 ते 15,000 जागांची जी भरती आहे ती केली जाणार आहे। याच्यापूर्वी दीपक केसरकर हे आपले माजी शिक्षण मंत्री होते, त्यांनी 30,000 जागा या ठिकाणी भरणार होते पहिल्या टप्प्यामध्ये असं सांगितलं। त्यानंतर 23,000 जागांची या ठिकाणी भरती झालेली आहे। खऱ्या अर्थानं 23,000 जागांची भरती अजूनही झालेली नाहीये। 21,000 जागांची जाहिरात आली होती, त्यापैकी 18 ते 18,500 उमेदवार आजच्या घडीला आपल्या स्थापनेवरती जॉईन आहेत। त्यानंतर त्यांनी सांगितलं की झेडपी शाळांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळामध्ये जे आहे सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे। दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टर बद्दल तक्रारी होत्या, त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी या ठिकाणी दूर झालेल्या आहेत। त्यामुळे त्या जिल्हा परिषदामधील एकूण रिक्त पदांच्या 80% शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये केली जाणार आहे। इथं त्यांनी एक गोष्ट ही सांगितलेली आहे, आणखी थोडीशी बातमी राहिलेली आहे, त्यानंतर त्याच्यामधले जे काही लूप होल्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो। सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे। यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे। नूतन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे जे आहे लक्ष लागून राहिलेले आहे असं देखील त्यांनी सांगितलं। आणि त्यातल्या त्यात हे पण सांगितलं की खासगी मधील भरतीच्या वेळी शिक्षणचा जो आहे प्रतिनिधी असणार आहे, हे देखील एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलाय। कंत्राटी शिक्षक भरतीवरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, ही देखील एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे।
आता पहिली आणि महत्वाची तुमची जी शंका आहे, शंका म्हणा किंवा सरळ सरळ प्रश्न आहे की सर इथे जो काही सांगितलेलं आहे की 15,000 जागांची भरती होणार आहे, ती 15,000 जागांची जी भरती आहे ती फेज 2 करिता आहे का, खऱ्याच अर्थाने एवढ्या जागा येणार आहे का? तर याचं उत्तर मी माझ्या परीने तरी जेवढीही इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे, जेवढ्या अधिकाऱ्यांना विचारायचं होतं त्यांच्या बाबतीमध्ये विचारून बघितलेलं आहे, तर या बाबतीमध्ये आपण असं सांगू शकतो की एव्हिडन्सच नाहीये. म्हणजे पहिलं तर यांनी काय सांगितलं की 14 ते 15,000 जागांच्या मंजुरीकरिता या ठिकाणी शासनाकडे प्रस्ताव टाकण्यात आलेला आहे, प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. आणि इथे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की शिक्षण मंत्र्यांच्या परवानगीची या ठिकाणी प्रतीक्षा आहे, तर या बातमीमध्ये खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. कारण आपण जर का आयुक्त लेवलला इन्क्वायरी केली किंवा मंत्रालय स्तरावरती इन्क्वायरी केली तर अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव शासन दरबारी प्रस्तावित नाही, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी कन्फर्म झालेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जो फेज 2 होणार आहे त्या फेज 2 करिता कोणत्याही परवानगीची आपल्याला आवश्यकता राहिलेली नाहीये. हे आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे. कारण काय आहे, तर कारण आहे हा प्रस्ताव ऑलरेडी जे आहे शासनच्या दरबारी पाठवण्यात आला होता, त्याला मंजुरी देखील मिळालेली आहे. जसं तुम्हाला इथे दिसतोय की शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या वतीने हा जो प्रस्ताव आहे किंवा हे जे पत्र आहे 10 सप्टेंबर 2024 ला ऑलरेडी या ठिकाणी जे आहे शिक्षण आयुक्तालयाला पाठवण्यात आलेला आहे. आणि हे काय आहे, तर ही परवानगीच आहे. परवानगीचा विषय एकदा समजून घ्या, लक्षात घ्या. आता जर का आपण या ठिकाणी टायटल बघितलं तर पवित्र पोर्टल मार्फत खासगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी एससीबीसी इतर मागासवर्ग या संवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच 10% रिक्त पदांसाठी कारवाई करण्याबाबत इथे क्लिअरली जे आहे मंत्रालय लेवलवरून परवानगी देण्यात आलेली आहे. आणि या परवानगीवरती आपले जे मावळते शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे सर, त्यांनी आपल्या स्थापनांना या ठिकाणी जे आहे पत्र देखील इश्यू केलेलं आहे. मग आता एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला क्लिअर होते आहे की कोणत्याही प्रस्तावाचं या ठिकाणी जे आहे कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी मंत्रालयामध्ये प्रलंबित नाहीये. त्यामुळे या बातमीमध्ये तथ्य नाही. आता राहते आहे मग 14 ते 15,000 जागा या कशाच्या आहेत, मग ह्या फेज 2 ला येतील का, तर एवढ्या जागा मे बी शक्यता फार कमी आहे की फेज 2 ला येणार म्हणून. फेज 2 ला या ठिकाणी जागा येतील त्या बाबतीमध्ये दुमत नाहीये, परंतु एवढ्या जास्त जागा येणं माझ्या मताप्रमाणे तरी तेवढंच शक्य नाही. आपली इच्छा आहे की अगदी जे आहे किमान 25,000 जागा आणखी यायला पाहिजे, कारण आपल्याला 55,000 जागांचा टप्पा पार करायचा आहे. त्यामुळे 25 ते 30,000 जागा येणं अपेक्षित आहे. परंतु आपली ती अपेक्षा आहे, परंतु आपल्याला ग्राउंड रियालिटी या ठिकाणी बघावी लागणार आहे. फेज 2 ला किमान जे आहे 10,000च्या आसपास जागा येऊ शकतील. जर आपण व्यवस्थितपणाने पाठपुरावा केला तर सगळ्या माध्यमाचे मिळून 10,000च्या आसपास जागा येऊ शकतील. परंतु 15,000 जागा येणं कदापि शक्य नाही असं आपल्याला सध्या तरी जी सिच्युएशन आहे त्यावरून वाटत आहे. कारण दुसरं महत्वाचं म्हणजे काय आहे की अजून एक संकट आपल्या शिक्षक भरतीवरती सध्याच्या घडीला आहे. त्या गोष्टीची आपल्याला प्रचिती असेल नसेल मला कल्पना नाहीये, परंतु तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. ते काय आहे तर ती ही गोष्ट आहे की कंत्राटी शिक्षक भरती जी आहे ही आपल्या फेज 2 करिता निश्चितपणाने मारक ठरणार आहे. कारण या ठिकाणी फेज 2 ला जर का जागा कमी येत असेल आणि त्यातल्या त्यात ते पहिली ते 5वीच्या जागा जर का कमी येत असेल तर त्याला सरळ सरळ कारणीभूत आहे या ठिकाणी आता जे काही कंत्राटी भरती झालेली आहे 10 पेक्षा कमी पटाच्या ज्या काही शाळा आहेत, म्हणजे 1 ते 20 पर्यंत पटसंख्या असलेल्या यातील जे आहे 5,000 शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे. त्या शाळांवर डीएड बीएड धारक तरुण तरुणींना कंत्राटी तत्वावर घेण्याबाबत शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. यामुळे निश्चितपणाने 1 ते 5च्या जागा कमी होतील. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, प्रयत्न करणं आवश्यक आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे आहे ही जी कंत्राटी भरती आहे त्याला ब्रेक लागला पाहिजे. त्याचा जो काही शासन निर्णय आहे तो तात्काळ रद्द झाला पाहिजे. त्या जागांवरती परमनंट पद्धतीचे शिक्षक तेही पवित्र पोर्टल मार्फतच भरले जावे अशी आपली मागणी होणं आवश्यक आहे, तर जागा वाढतील. परंतु सध्या तरी जे आहे आपण एक गोष्ट सांगू शकतो की 15,000 भरतीमध्ये या ठिकाणी फार कमी सत्यता आपल्याला वाटत आहे. आता काही जणांना असं वाटेल की सर निगेटिव्ह बोलतात, निगेटिव्ह नाहीये, ग्राउंड रियालिटी हीच आहे. कारण सध्याच्या घडीला आपण जर का या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जे आहे बदली किंवा प्रमोशन ही प्रोसेस सुरू आहे.
कारण मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की परभणी जिल्ह्यामध्ये जे आहे सध्या 8 तारखेला या ठिकाणी प्रमोशन होणार आहे. प्रमोशन नंतर बरेचशा जागा या ठिकाणी रिक्त होणार आहेत. त्यानंतर बदल्या देखील आंतर जिल्हा बदली जी आहे, जिल्हा अंतर्गत बदली ती देखील होणार आहे. कारण मे पर्यंतचं टायमिंग या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर कदाचित त्या ज्या 15,000 जागा त्यांनी सांगितलेल्या आहे, कदाचित जे आहे तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाल्याच्या नंतर त्या जागा येऊ शकतील. परंतु इथे ज्यांनी जे सांगितलेलं आहे की शासन दरबारी प्रस्ताव पेंडिंग आहे, त्या बाबतीमध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तथ्य आपल्याला वाटत नाहीये. मग आपण आता सध्याच्या घडीला काय करायचं आहे, फार जास्त निराश व्हायचं नाही की 15,000 जागा येणार नाही. जेवढ्या जागा आताच्या घडीला येऊ शकतील तेवढ्या तर येणारच आहे. परंतु आपल्यापैकी अभियोग्यता धारकांनी आपल्या आपल्या जिल्ह्याची एक टीम बनवून कोणत्याही संघटनेला या ठिकाणी जे आहे सोबत घ्यायचं असेल तर घ्या, अन्यथा आपण जे आहे एकला चलो रे या पद्धतीने पुढे जावं, पाठपुरावा करावा. कोणत्या आस्थापनेमध्ये किती जागा आहेत त्यांना त्या ठिकाणी जे आहे अनालिसिस करायला सांगावं, त्याचा डेटा घ्यावा आणि त्यांना जास्तीत जास्त जागा आता येणाऱ्या काळामध्ये कदाचित जे आहे नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवरती एडिटचा टॅब मिळणार आहे. त्या एडिटचा टॅब मिळाल्याच्या नंतर आपण इकडे एडिट करायचं आहे आणि सेम टाइमला जे आहे ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांना देखील त्यांचं लॉग इन अवेलेबल होणार आहे त्यांच्या जाहिराती अपलोड करण्याकरिता. तर त्यावेळेस त्यांना पाठपुरावा करायचा की आपल्याकडे असलेल्या उपलब्ध जागांपैकी मॅक्झिमम जागा ज्या आहेत त्या तुम्ही पवित्र पोर्टलला अपलोड कराव्या. त्याकरिता आपल्यापैकी प्रत्येकाच्या सहकार्याची आपल्याला आवश्यकता आहे. कारण फेज 2 होणार ही गोष्ट निश्चितपणाने आहे. आता त्याला जूनचा महिना लागेल का, तर कदाचित जूनचा महिना लागणार नाही. जर आपण असं म्हटलं की जानेवारीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या, म्हणजे एडिटचा टॅब मिळाला, जाहिरात मिळाली, तर तिथून पुढे आपल्याला 1 महिन्याच्या कालावधीमध्ये देखील या ठिकाणी संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती झाल्याचं पाहायला मिळू शकतो. कारण मागचे जे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे सर, त्यांनी जाहिरात आणि पहिली निवड यादी या दोघांमध्ये 14 दिवसांचा कालावधी लावला होता. फक्त जाहिरात देणे, प्रिफरन्सेस देणे आणि निवड यादी जाहीर करणे. तर त्याच्यामुळे जे आहे फार जास्त कालावधी त्याला लागणार नाही. फक्त पहिली महत्वाची गोष्ट आहे की एकदा पवित्र पोर्टलला जाहिरात येणं. त्याच्यामुळे आता या बातमीचं जे मध्ये नेमकं काय तथ्य आहे त्या गोष्टीची प्रचिती तुम्हाला येऊन गेलेली असणार आहे. त्यामुळे फेज 2 ला या ठिकाणी जर का तुमच्या मनामध्ये शंका असेल की होणार नाही होणार, तो फेज 2 चा जो शंका आहे तो काढून टाका. आणि ज्या उमेदवारांचं फेज 2 ला या ठिकाणी जे आहे सिलेक्शन होणं कठीण वाटतं त्यांच्या मार्कांवरून, त्यांच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच. कारण या बॅचच्या माध्यमातून स्टडी करा, जास्तीत जास्त स्कोर घ्या आणि जूनच्या नंतर, जून मध्ये किमान जे आहे पुढची भरती ज्या वेळेस होईल त्या भरतीमध्ये हक्कानं आपला जो दावा आहे तो आपण ठोकू शकतो. आणि सध्या 5 जानेवारी पर्यंत या सगळ्या बॅचेसवर जे आहे 15% तुमच्याकरिता डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. या डिस्काउंटचा फायदा निश्चितपणाने घ्या, अन्यथा जे आहे एकदा 5 जानेवारी निघून गेलं त्यानंतर जे आहे याचं जे काही मूळ फीस आहे त्या मूळ फीस प्रमाणे तुम्हाला यांचं मार्गदर्शन या ठिकाणी घ्यावं लागणार आहे.